मुंबईसह राज्यामध्ये आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होत आहे। मुंबई महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी जोरदार तयारी केली आहे। मी आज कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज या तलावापाशी आहे आणि इथे मुंबई महानगरपालिकेने कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। हा जो छत्रपती शिवाजी महाराज तलाव आहे या ठिकाणी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होत आहे। त्याचबरोबर 10 दिवसाच्या मोठ्या गणपतीचं देखील या ठिकाणी विसर्जन होत आहे। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी पाहिलं तर कृत्रिम तलावाची उभारणी देखील केलेली आहे। त्याचबरोबर कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिरलेकर यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत की नेमकी या छत्रपती शिवाजी महाराज तलावाची त्यांनी कशा प्रकारची तयारी केली आहे। या अगोदर पण आपण सर्वांना गणेश भक्तांना आम्ही विनंती केली होती की 6 फुटाचे आतील सर्व गणेश मूर्त्या या कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्यात याव्यात। परंतु पारंपरिक आपला जे छत्रपती शिवाजी महाराज तलाव आहे, जे शीतल तलाव म्हणून आपण ओळखतो, इथे गणपती मूर्त्या सर्व येतात सर। पण त्या शीतल तलावाच्या बाजूलाच आपण कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे कृत्रिम तलावाची व्यवस्था आहे। अत्यंत त्या चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे। ह्यांना त्याचं विसर्जन करण्यात येतं आणि आम्हाला गणेश भक्तांचे चांगलं सहकार्य मिळत आहे। त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद मी मानतो आणि असं सहकार्य राहू दे आणि आपण गणेश उत्सव हा अत्यंत आनंदाने साजरा करू। तर तुम्ही पाहिलेलं आहे मुंबई महानगरपालिकेचे जे कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्त आहे धनाजी हिरलेकर यांनी मुंबई जो कुर्ला एल विभाग आहे त्या विभागामध्ये कशा प्रकारच्या कृत्रिम तलावाची उभारणी केलेली आहे। मी गुणवंत डांगे, DRV न्यूज, मुंबई।